तर ह्या प्रश्नामध्ये शौनक ऋषींनी जगताचे उपादान कारण विचारले. जगताला कारण आहे आणि ते जर जाणलं तर मनुष्य सर्वज्ञ होतो. आता हा प्रश्न विचारणे योग्य आहे का, असा पूर्व पक्षाचा प्रश्न असा प्रश्न पूर्व पक्षाने हा प्रश्न विचारलाय की हा प्रश्न विचारणं योग्य आहे का. तर आचार्य या ठिकाणी आपल्याला उत्तर देतात आहे की हा प्रश्न विचारणं बरोबर आहे, कारण विश्वाचे अस्तित्व सिद्ध झालंय का, मग हा प्रश्न विचारणं योग्य आहे. विश्वाला सत्यत्व शौनकाने दिले. जीव विश्वाला सत्यत्व देतो आणि म्हणून सत्यत्व देत असल्यामुळे कार्याचे अस्तित्व मानले तर कारणाचा विचार जरूर करावा आणि कार्यकारणातीत व्हावे. बस. म्हणून जगत जर सत्य मानलं आहे तर हा प्रश्न बरोबर आहे आणि इथून साधनेला सुरुवात होते, कारण इथूनच कार्य आणि कारण हे जाणून त्याच्या अतीत व्हायचं आणि अतीत होऊन अगाजे झालेच नाही यावर साधकांनी आरूढ व्हायचं. मंत्र चौथा आपल्याला सांगतोय की शौनक म्हणे अंगिरा, विद्या परा आणि अपरा, जाणणे पडे तत्परा स्वहितासी. पराविद्या ही परमात्मा विषयक आहे आणि अपराविद्या जी आहे ही धर्म विषयक आहे. म्हणजे पाप पुण्य, कर्म, कर्मफळ, कर्मात्मक, उपासनात्मक ही सर्व विद्या जीवाच्या अंतःकरणामध्ये कर्मप्रवृत्ती निर्माण करते आणि जीवाच्या संसाराचे वर्धन करते. अपराविद्यावर त्यांनी लक्षात घ्या, अपराविद्या ही जीवाच्या संसाराचे वर्धन करते. म्हणून दोनच विद्या जाणण्याच्या योग्य आहेत असं श्रुती आम्हाला सांगते आहे. विद्ये वेदितव्ये, दोनच विद्या जाणण्याच्या योग्य आहे. अपरा आणि परा या दोनच विद्या जाणायच्या आहेत. कोणती वस्तू जाणल्यामुळे मनुष्य सर्वज्ञ होतो हा शौनकाचा प्रश्न आहे. यावर उत्तर देताना आचार्य म्हणतात की परा आणि अपरा विद्या ह्या जाणण्यास योग्य आहे, कारण विद्या सांगायची असेल आम्हाला तर प्रथम अविद्या माहीत हवी आणि मग तिचा निराश झाला पाहिजे. रज्जू सर्पवत इति, म्हणजे रज्जूचं ज्ञान असेल तर भास होतो आणि भास म्हणून रज्जू सर्पाचे ज्ञान भास व्हायला प्रथम ज्ञान, मग भास होतो आणि भास झाल्यानंतर मग त्या भासाचा भ्रमनिराश. म्हणून अपराविद्या ही अनात्माची आहे. भासात्मक सर्पाचे ज्ञान ही अविद्या आहे. अपरा ही विद्या अविद्या इति, मिथ्या सर्पाचे कितीही ज्ञान घेतले तरी तत्वता काहीही जाणल्यासारखे होत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून परा आणि अपरा या दोनच विद्या जाणण्यास योग्य आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला शास्त्रकार न्याय पण सांगतात की अध्यारोप अपवाद न्यायनं गुरु शिष्य उपदिशती. शास्त्रात प्रथम अध्यारोप सांगितला जातो, मग त्याचा निराश आहे. माझ्यावर जर चोरीचा आरोप लावला तर मला त्या आरोपाचे निराकरण करून मग मी सज्जन आहे हे सिद्धच होतं. निराकरण फक्त आरोपाचं करायचंय, म्हणून अध्यारोपाचंच फक्त निराश करायचंय. मी ब्रह्म आहे हे सिद्धच आहे. म्हणून आचार्य आम्हाला शाखाचंद्र न्यायाने हे समजावून सांगतात आहे. फांदीच्या माध्यमातून प्रथम चंद्राचं ज्ञान आणि मग त्यावेळी झाड, फांदी, रंग, हे गोल आकार हे सगळं निवृत्त होतो आणि फक्त चंद्रच दिसतो. तसंच श्रुती अध्यारोप आणि अपवाद न्यायाने साधकाला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान देते. आपल्याला विश्व दिसतं, विषय दिसतात, म्हणून श्रुती सांगते की हे जे दृश्य आहे हे विश्वाच्या अतीत असून विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय कारण आहे, तेच ब्रह्मस्वरूप आहे. आणि तेच या पराविद्येच्या माध्यमातून आपल्याला श्रुती सांगते आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे 4 वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिषशास्त्र हे 6 वेदांग यांना अपराविद्या म्हणतात. आणि विश्वातील सर्व प्रकारचं जे ज्ञान आहे हे अपराविद्येमध्ये येते. ही सर्व विद्या वेदांच्या अंतर्गत आहे आणि वेद हे ज्ञानाचा सागर आहे, परंतु ते परमात्मा स्वरूप ज्या विद्येच्या साह्याने जाणले जाते
ती अपराविद्या आहे. उपनिषद श्रवण केल्यानंतर आत्माकार वृत्ती तयार होते आणि ह्या वृत्तीच्या साह्याने ब्रह्मस्वरूप प्रगट होते. याला पराविद्या असं म्हणतात. वेद ही शब्दराशी नाही ज्ञान तयापाशी, जे वेदांगुली निर्देशी ती पराविद्या. कशा पद्धतीची अपराविद्येचं स्वरूप कसं आणि पराविद्येचं कसं कशा पद्धतीचं स्वरूप आहे ते आज आपण श्रवण करू. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा तरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं, सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शास्त्रं शारीरकमीमांसा, देवस्तु परमेश्वरः, आचार्यः शंकराचार्यः सन्तु मे जन्म जन्मनि. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभा, सर्वेषां शंकराः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम शांतीपाठ म्हणूया सगळे मिळून. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैर्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोर्अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. परम पूज्य
परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग दंडवत, परमपूज्य मंडाताई यांच्या चरणारविंदाला नमन, आदरणीय नीलाताई यांना नमस्कार व आपण सगळे श्रोतृवृंद आपल्याला वंदन करतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो. कालच्या विषयाचं सार झालेलं आहे. आज मंत्र आहे 5वा. तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदा सामवेदो अथर्ववेदा शिक्षा कल्पो व्याकरणम निरुक्तम छंदो ज्योतिषमिति अथ परायया तदक्षरम अधिगम्यते. काल सांगितलं होतं की श्री गुरु शिष्याला अध्यारोप अपवाद न्यायाने उपदेश देत असतात. नाथ महाराज सांगतात, शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समर्थू यथा उचितो निज भावे. नाथ महाराज सांगतात आहे, शिष्याची जी योग्यता असते, कुवत म्हणू नये आपण त्यांना, जी योग्यता असते त्या शिष्याच्या योग्यतेला अनुसरून श्री गुरु त्याला मार्गदर्शन करत असतात. पण त्यांचं मार्गदर्शन अध्यारोप अपवाद या पद्धतीचं असतं. म्हणजे श्री गुरु असं डायरेक्टली असं कर आणि तसं कर अशा प्रकारे जे आपण संसारात मार्गदर्शन करतो असं मार्गदर्शन करत नसतात. श्री गुरु हिंट पास करत असतात. आता त्या शिष्याला समजल्या तर ठीक आहे, नाही समजल्या तरी ठीक आहे. शिष्याचा जर गुरूंप्रती गुरुभाव दृढ असेल तर शिष्याला त्या कळल्याशिवाय राहत नाही. पण आम्हाला काकांनी सांगितलं पण आम्हाला ते कळलं नाही असं जर म्हणत असेल तर चूक सांगणाऱ्याची नाही, चूक न समजून घेणाऱ्याची आहे. एकदा व्हिडिओ बंद केलाय मी, पुन्हा सांगतो. आता जर बंद झाला तर चूक न सांगणाऱ्याची, न समजून घेणाऱ्याची आहे, सांगणाऱ्याची चूक नाही. पुन्हा सांगतो, गुरु हिंट पास करत असतात. अध्यारोप अपवाद न्यायेनं गुरु शिष्यम उपदिशती. श्री गुरु अपवाद आणि अध्यारोप या न्यायाने सांगत असतात. शिष्याला समजेल या पातळीवर जाऊन सांगत असतात. आता त्या पातळीवर गेल्यानंतर शिष्याला समजायलाच पाहिजे, हो की नाही? पण शिष्याने काही गोष्टी अंतःकरणामध्ये, पद्माताई कांबे आपला व्हिडिओ सुरू आहे, शिष्य आपल्या मनामध्ये काही प्रिज्युडाइज गोष्टी घेऊन बसतो. म्हणजे पूर्वग्रह दूषितता असते आणि त्या पूर्वग्रह दूषिततेतून तो अर्थ काढतो. आणि तसे अर्थ काढले की गुरूंच्या शब्दांच्या किंवा हिंट्सचा उपयोग होत नाही आणि मग शिष्य म्हणतो की मला समजलंच नाही. म्हणून ज्ञानी ऐसे म्हणती जे स्वये ब्रह्म जाणीती ते ती ज्ञान पुढत पुढती जाणवणी घेई. शिष्याची गुरूंवर जर एकनिष्ठ श्रद्धा असेल तर ब्रह्मज्ञाच्या जाणत्याने जी शिकवण दिली असते तीच त्याच्या अंतिम हितापर्यंत कार्य करत असते. पण ती हिंट त्याला काय करून घेता आली पाहिजे, आत्मसात करून घेता आली पाहिजे. आणि म्हणून सांगितलं, गुरु सांगतात एक, शिष्य करतात दुसरं, आपल्याच मनाने ठरवतात. आता असे अनेक अनुभव पाहायला मिळतात. गुरु शिष्याला साधन देतात आणि शिष्य व्रत, वैकल्य, उपासना
यज्ञ, दान, धर्म या गोष्टींच्या मागे लागतात. मग गुरूंनी जे सांगितलं त्याचा उपयोग काय झाला? आम्ही ऍडिशनल हेही करतो. इतकं तुला जर ऍडिशनल ज्ञान होतं तर तूच गुरु व्हायचं असतं. गुरूंना कशाला विचारलं? पण असतं आमचं असं. आणि अशा प्रकारे शिष्यांचा खूप भरणा असतो. आणि ही जी शिष्य मंडळी असतात या शिष्य मंडळींना यश नाही येत. गुरूंनाच कारण सांगतात, आमच्या घराण्यात असं चालू आहे, आमच्या परंपरेत तसं चालू आहे, मग आम्ही ते तसं ठेवू. तू घराण्याचा आणि परंपरेचा तुझा काय संबंध? ज्या वेळेला तू श्री गुरूंच्या कृपेचा काय झाला आहे त्यावेळेला एकदेशीय विचार तुला करता आला पाहिजे. असो, मी हे सांगितलं तरी लक्षात किती जणांच्या येईल हे सांगू शकत नाही. कारण की सवयीचा गुलाम मनुष्य कोण आहे? सवयीचा गुलाम आहे, अत्यंत गुलाम आहे सवयीचा. आणि त्यामुळे तो त्याच्या सवयी सोडवत नाही. आपण सांगायचं काम करावं आणि त्या सांगण्यातून ज्यांना काही उचलता आलं त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण श्रुती या ठिकाणी घेतोय आणि आपली ही 5वी श्रुती आहे. ईश केन कठ प्रश्न. आणि आता ही 5वी श्रुती आपण घेतोय मुंडकामध्ये सांगितलंय. श्रुती सुप्रीम कोर्ट आहे, लक्षात ठेवा. याच्या पुढे तर्क करायचे नसतात, श्रद्धेने श्रुती स्वीकारायची असते. हे ज्याला जमलं त्याला जमलं आणि त्याच्यावर ज्याचे किंतु परंतु असतील त्याला काहीच जमत नाही. श्रुतींसमोर किंतु परंतु आणि श्री गुरूंसमोर किंतु परंतु ज्याचे असतात त्याचं जीवन फारसं उपयोगाचं ठरत नाही परमार्थाला. गुरूंनी केलं म्हणायचं, गुरु आम्ही मानले म्हणायचं आणि आपल्या मनाचं सगळं चालू द्यायचं. यासाठी लोक समाधींना गुरु करतात. म्हणजे मग आपल्याला जे करायचं असतं त्या करण्यामध्ये कुठलाही अडथळा येत नाही. कुणीही सांगणारं राहत नाही, कारण आम्ही यांना यांना गुरु केलेला आहे, त्यांच्या समाधीवर अनुग्रह घेतलाय, म्हणजे मग झालं. आपल्या मनाने करायला मोकळे असतात. असा परमार्थ सवंग होतो आणि हा सवंग परमार्थ उपयोगाचा होत नाही. सगळंच लाटायचा प्रयत्न करतो. इकडलाही अभ्यास कर, तिकडलाही अभ्यास कर, तिकडलाही अभ्यास कर. पहिले तुझा बेसिकच अभ्यास झालेला नाहीये. घराचे पिलर्सच उभे झाले नाहीये आणि तू भिंती पण, त्याच्यावर दारं पण, त्याच्यावर खिडक्या पण. अरे पण पाया नाही ना झाला. म्हशीनी शेपूट जरी मारलं तरी पाया विण भिंत लगेच कोसळून पडते आणि म्हणतो मी एवढं केलं होतं पण. तुम्हाला दोष देत नाही, मी सुद्धा असंच करत असे. एक दिवस माझ्या लक्षात आलं की आपण चूक करतोय. काकांकडे गेलो. काका काय अभ्यास करू? आणि काका म्हणाले आता तू बरोबर आलास, मग आता तू हा हा अभ्यास कर. तत्पूर्वी मनाने अभ्यास करत होतो. काकांना श्री गुरु केल्यानंतरही काका छान छान म्हणायचे. आणि मग काय अभ्यास करू म्हटल्यावर ते म्हणाले आता तू लाईनवर आलास. त्या दिवशी मला चूक लक्षात आली की आपण आधी लाईनवर नव्हतो. आता व्यावहारिक अर्थ नाही बरं का इथे. लाईनवर नसणे याचा व्यावहारिक अर्थ नाही, आचरणामध्ये दोष नाही, अभ्यासाची दिशा चुकली एवढा भाग आहे.
विमानात दोष नाहीये, विमानाची दिशा चुकली, भलतीच कडे विमान भरकटत. आणि म्हणून मग काकांनी सांगितलं तसा अभ्यास करायला लागलो. कुठवर केला? काकांनी सांगितलं की आता याच्यानंतर कुठला अभ्यास करायचा हे विचारण्याची गरज नाही. आता तुला जे वाटलं तो अभ्यास तू करत चाल. त्या दिवसापासून तरीही उपनिषद काकांना विचारून सुरू केले आहेत. त्याबरोबर भगवद्गीता सुरू असावी आयुष्यभर असं काकांनी सांगितलंय. त्यामुळे आपली भगवद्गीता अखंड राहणार आहे, नेहमी करता राहणार आहे. आणि हे आपल्या लक्षात जर आपण ठेवलं तर गुरुनिर्देशित अभ्यास होतो, नाहीतर मनःपूतम समाचरेत. आजच्या मंत्राचा अर्थ आहे, ज्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद असे 4 वेद, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य असे 6 वेदांगे अपरा विद्येमध्ये मोडतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अपरा विद्येमध्ये मोडतात. अपरा, पुन्हा सांगतोय, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य हेही 6 वेदांगे अपरा विद्येमध्ये मोडतात. ज्यात अक्षर ब्रह्माचे ज्ञान सांगितले आहे तीच केवळ पराविद्या आहे. काल आपण पाहिलं, शौनकाने प्रश्न विचारला, कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती, विज्ञातम भवती ती, असा शौनकाने प्रश्न विचारल्यानंतर गुरुदेव त्याला परा आणि अपरा विद्या सांगतात आहे. आणि आपण हेही पाहिलं की याचं हे उत्तर योग्य आहे का? तर आचार्यांनी सांगितलं हो, योग्य आहे. अपराविद्या पहिले सांगणं गरजेचं आहे, त्याशिवाय पराविद्या सांगता येणार नाही. अहो, पराविद्या अपराविद्येच्या माध्यमातूनच सांगता येते. शब्द ज्ञान, शब्द राशी ह्या अपर आहेत. आणि ज्या वेळेला आपण शब्द प्रामाण्य देतो आहे म्हणजे अपरेतूनच बोलतो आहे. मग अपरेतून बोलत असताना परा समजावून सांगायची आहे आपल्याला. अध्यारोप अपवादाभ्याम काय होऊया, अध्यारोप अपवाद नाही ना गुरु शिष्यम उपदेशती, तो वेगळा मंत्र होता. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. इथे अध्यारोप अपवाद न्याय ना गुरु शिष्यम उपदेशते. शिष्याची बुद्धी कशी आहे? छोटीशी आहे. आणि त्याला त्याच्या बुद्धीमध्ये ब्रह्म बसवायचं आहे. बसणार आहे का हो? ब्रह्म निरपेक्ष व्याप्त आणि याची बुद्धी ब्रह्मासमोर काऊचिवच्या बुद्धीसारखी कसं समजणार? श्री गुरु बरोबर समजावत असतात आणि ज्यांना बरोबर समजवता येतं ते श्री गुरु असतात, कारण ते दयाळू असतात. त्यांचं दयाळुत्व इतकं असीम असतं, निस्सीम असतं की त्या दयाळुत्वामुळे त्यांना ते सांगता येतं, अन्यथा सांगता येत नाही. श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ प्रस्थानत्रयीचा अभ्यास असला पाहिजे. तेव्हा शास्त्राच्या भाषेतून सांगायचं असतं, मनाने सांगायचं नसतं. पण शिष्याला समजेल असं सांगायचं. एकदा लहानसा बाळ आईला विचारतो, ज्याला 1 2 3 4 म्हणता येत नाही 100 पर्यंत, ज्याला ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन येत नाही, हे आता भाषा बदलली बरं का, बेरीज वजाबाकी येत नाही, हे लोकांना समजत नाही आजकाल. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणावी लागते. तो मुलगा आईला प्रश्न विचारतो, आई, बाबांना किती पगार आहे? मी आपलं नेहमी हे उदाहरण देत असतो आणि आई त्याला सांगते, अरे
बाबांना खूप पगार आहे. आता बाबांचा पगार लाखो मध्ये, याला 100ही मोजता येत नाही. मग तो म्हणतो, सांग ना आई, किती पगार आहे बाबांना? त्यावेळेला आई त्याला म्हणते, अरे काय सांगू मी तुला? म्हणतो, काय? बाबांना इतका पगार आहे की त्या पगारामध्ये एवढे चॉकलेट येतील. त्याला पटतं की आपल्या बाबांना खूप पगार आहे, एवढे चॉकलेट येतील, इतका पगार आहे बाबांना. तो म्हणतो, वा वा वा, छान, खूप पगार आहे बाबा. आता चॉकलेटचं जे उदाहरण दिलं आणि हाताने दाखवले किती चॉकलेट्स आहे, खरंच का बाबांना तेवढा पगार आहे? एवढे चॉकलेट्स आईने हाताने त्या मुलाला दाखवले, तेवढ्यात बाबाचा एक दिवसाचा सुद्धा पगारातले पैसे उरतात तेवढ्या चॉकलेट मधून, एका दिवसाच्या. पण मुलाला एवढ्या चॉकलेटच्या वर चॉकलेट पण समजत नाही. त्याचं म्हणणंच असतं, एवढा आहे का? हो, मग खूप मोठा आहे. तो पहाडालाही एवढंच म्हणतो, तो चॉकलेटलाही एवढंच म्हणतो. मग आई म्हणते, हो, एवढे चॉकलेट आहे. यथा उचितो निज भावे. शिष्याचा जो स्तर आहे, त्या स्तरावरून गुरु त्याला उचलून घेत असतात. पण शिष्य त्या श्रद्धेला उतरत असेल तर, बहुहिंडता, नाही तर मग हेही करतो आम्ही, तेही करतो आम्ही, तेही करतो आम्ही, मग अशाला काहीच नसतं करायचं. विषय सुरू आहे 4 वेद आणि 6 वेदांग, ही अपराविद्या आहे. आणि अक्षर ब्रह्माचं सांगितलेलं जे ज्ञान, ती पराविद्या आहे. ज्या विद्येने अक्षर ब्रह्माचं ज्ञान होतं त्याला पराविद्या म्हणतात. काकांनी ओबी दिली आहे अपरेची. ऋग्वेद आणि यजुर्वेद, साम आणि अथर्ववेद, हे सारेशी वेद भेद अपराविद्या. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य जाण, ही 6ही वेदांगे पूर्ण अपराविद्या. स्पष्टीकरणाला प्रारंभ करतो. अर्थ झाला, आता स्पष्टीकरण आणि त्यावर चिंतन. पूर्वी वेद एकच होता. एक वेद वाचणं पुढे पुढे लोकांना शक्य झालं नाही, म्हणून वेदव्यासांनी त्या 1,00,000 श्रुतींची मीमांसा करून त्या मंत्रांचं नीट संकलन केलं आणि त्याचं 4 भागामध्ये विभाजन केलं. म्हणून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद तयार झाले. एकाच वेदाचे 4 भाग. शुद्ध मराठीत 4 पार्ट्स. ऋग्वेद, ज्याच्यामध्ये अक्षरे आहेत, ज्याच्यामध्ये पाद आहेत म्हणजे चरण आहेत. अक्षरे आणि चरण म्हणजे अक्षर आणि पाद यांची नियमितता ज्याच्यामध्ये आहे त्याला ऋग्वेद असं म्हणतात. अक्षरे आणि पाद म्हणजे चरण ज्यांच्यामध्ये अनियमित आहेत त्याला यजुर्वेद असं म्हणतात. ज्यांच्यामध्ये गायन, स्वर आणि सूर यांनी भरलेलं आहे त्याला सामवेद असं म्हणतात. पण ज्या वेदामध्ये मुख्यतः पैसा, भरभराट, समृद्धी, ग्रहांची शांती, पुत्र पौत्र प्राप्ती, यज्ञ यागादी कर्मे व स्वर्गादी सुख या संबंधी सगळी माहिती दिली आहे त्याला अथर्ववेद असं म्हणतात. तुम्ही म्हणाल, हे आम्हाला माहितीच नव्हतं. मग आम्ही ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद हे शब्द का वापरतो? लग्न मोडण्यासाठी. आता मुलगी पसंत नाही असं सांगण्यापेक्षा आम्ही ऋग्वेदी, तुम्ही अन्यवेदी, नकार द्यायला त्या वेद शब्दाचा वापर केला जातो. आम्ही डोळ्यांनी ऋग्वेद पाहिला सुद्धा नाहीये आणि स्वतःला ऋग्वेदी म्हणायला तयार होतो.
आम्ही त्यातले 2 अक्षर सुद्धा वाचले नाही आणि तरी सुद्धा बरं नाही वाचता आले तर त्यातले उपनिषद तरी वाचले आहेत का हो? नाही, सगळा वेद झाला. 60,000 कर्मपर ऋचा आहेत वेदांमध्ये. 35,000 ज्ञानपर ऋचा आहेत आणि 35,000 उपासना पर आहेत. 60,000 कर्मपर आहेत, 35,000 उपासना पर आहेत आणि 5,000 ज्ञानपर आहेत. आणि या ज्ञानपर 5,000 ऋचांमध्ये उपनिषद बसत. एकदम वेदांत अध्ययन नाही केल्या जात. त्यासाठी सहाय्यभूत 6 वेदांग, त्याला षडांग असं म्हणतात, अभ्यासासाठी पूरक असतात. म्हणून आधी षडांगाबद्दलची माहिती असली पाहिजे. आज थोडीशी षडांगाबद्दलची माहिती मी आपणासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. फार सुंदर आहे. षडांगाची माहिती झाली की आपल्याला अंदाज येईल. आणि आपल्याला अक्षर ब्रह्माचं ज्ञान घ्यायचंय, जे पराविद्येने येतं. आता वेदांमधील कर्म उपासना कांड इह आणि पारलौकिक भोगांचे साधन सांगितले आहेत. यज्ञ आणि फळांसह विधीसह सांगितले आहेत. मी काकांच्या आणि अन्य पुस्तकातून तुम्हाला वाचून दाखवणार आहे. शिक्षा, वेद मंत्रांच्या शुद्ध उच्चारांचं जे शास्त्र त्याला शिक्षा शास्त्र असं म्हणतात. वेद मंत्रांच्या शुद्ध उच्चाराचं शास्त्र त्याला शिक्षा शास्त्र असं म्हणतात. त्याच्याबद्दल काकांनी ओवी दिलेली आहे. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष्य जाणं ही 6 वेदांगे पूर्ण अपरा विद्या. हे 6 काय आहेत? अपरा विद्या आहेत. त्याबद्दल काका या ठिकाणी सांगतात आहे. वेद मंत्रांच्या शुद्ध उच्चाराचं जे शास्त्र त्याला शिक्षा शास्त्र असं म्हणतात. शिक्षा या शास्त्राचे प्रणेते याज्ञवल्क ऋषी आहेत. सुरुवातीला आपण अ आ इ ई वगैरे आकार वगैरे मात्रा शिकतो. त्या आकारादी मात्रांचा उच्चार कसा करायचा त्याचे ज्ञान देणारे जे शास्त्र त्याला शिक्षा शास्त्र असं म्हणतात. कोणतीही भाषा जर शिकायची असेल तर त्या भाषेमध्ये शब्द हे प्रमुख साधन असतं. आणि विश्वातलं कोणतंही ज्ञान, मग ते फिजिक्स असो की केमिस्ट्री असो, ते शब्दांमधूनच प्रसारित होतं. शब्द हे अक्षरांमधून समोर जात असतात. म्हणून प्रथम अक्षरांचा उच्चार करावा लागतो आणि ते केवळ शब्दाने ज्ञान होत नाही. तुम्ही शब्द कसा उच्चारता याच्यावर ते अवलंबून असतं. उच्चारणाचा परिणाम हा शब्दांवर होत असतो, म्हणजे शब्दांवर उच्चाराचा प्रभाव असतो. म्हणून उच्चारण शुद्ध असावं, उच्चारण स्पष्ट असावं. या वयातही आपण नीलाताईंकडून उपनिषदांचं पठण ऐकतो. याचं कारण उच्चारण शुद्ध आणि स्पष्ट. ज्याला उच्चारण शुद्ध आणि स्पष्ट करता येतं त्याला वक्तृत्व चांगलं करता येतं. आता वक्तृत्व ही एक वेगळी कला आहे. या कलेमध्ये उच्चारणाचा भाग आहेच. श्वास कुठे घेतला पाहिजे, पण प्रत्येक वक्ता विद्वान असलाच पाहिजे अशातला भाग नाही. वक्तृत्वांमध्ये शब्दांचा उच्चार, त्याच्यामधले चढ उतार, विशिष्ट शब्दांचा कमी अधिक जोर आणि आवाजातील फरक फार महत्वाचा आहे. यासाठी शब्दांचा उच्चार वेद मंत्रांमध्ये
उदात्त आणि अनुदात्त स्वरांच्या माध्यमातून होतो. आता हे सगळं आम्हाला नवीन आहे, हे सगळं आम्हाला नवखं आहे. आम्हाला समजतच नाही की उच्चारामध्ये काही माधुर्य असतं. आणि हे तुम्हाला कसं समजावून सांगणार हाही माझ्या समोर प्रश्न आहे. सिनेमांमध्ये जे नटनट्या काम करतात ना, त्यांचाच आवाज त्यांच्या बोलण्याला दिला असेल असं काही नसतं. त्या ठिकाणी आवाज दुसऱ्याचा पण असतो आणि असू शकतो. आवाजाच्या चढाव उतारावर अतिशय गोडवा आहे. म्हणून बिनाका गीतमालामध्ये अमीन सायानी अतिशय प्रसिद्ध झाला. त्याच्यासारखा आकाशवाणीवर प्रसिद्ध होणारा दुसरा माणूस नाही कोणी. अमीन सायानी बोलायला लागला की सगळे त्याच्या बोलण्यामध्ये आणि त्या बोलण्याच्या गोडव्यामध्ये काय होऊन जायचे, हरवून जायचे स्वतःला. म्हणून आवाजातला कमी अधिकपणा, आवाजातला जोर याला फार महत्व आहे. आणि म्हणून उच्चारांचा श्रोत्यांच्या मनावर परिणाम होत असतो. म्हणून शब्द कसे उच्चारावेत यासाठी उदात्त स्वर, अनुदात्त स्वर, दीर्घ उच्चारण आणि ऱ्हस्व उच्चारण याला फार महत्व आहे. शब्दोच्चाराचं हे शास्त्र आहे, म्हणून याला शिक्षा असं म्हणतात. म्हणून वक्तृत्व ही आधुनिक कला नसून वेदाध्ययन करणाऱ्यासाठी सहाय्यकारी असणारे सर्वात प्रमुख साधन आहे. त्याला शिक्षा असं म्हणतात. म्हणजे हे कुठून आलं? वेदांमधून. दुसरं आहे कल्प. यज्ञयागाचे विधी सांगणारं शास्त्र त्याला कल्प असं म्हणतात. कात्यायन ऋषींनी हे शास्त्र सांगितलं आहे आणि त्यामध्ये क्रियांचे ज्ञान दिले आहे. यज्ञ कसा करावा, पूजा कशी करावी, यज्ञाची सामुग्री काय असावी, वैदिक क्रिया कोणत्या, विशिष्ट क्रमाने त्या कशा केल्या पाहिजे, या सर्वांचं शास्त्र याला कल्पशास्त्र म्हणतात. म्हणून कोणत्याही वैदिक क्रियेला विशिष्ट नियम आणि विशिष्ट क्रम आहेत. ते सगळे कल्पशास्त्रांमधून घेतले असतात. शिक्षा कल्पो, व्याकरण शास्त्र याचे उद्गाते पाणिनी आहेत. पाणिनी याचे मूळ आहेत आणि त्यांनी प्रत्येक शब्दाचे ज्ञान या शास्त्रामध्ये दिलं आहे. त्याला व्याकरण शास्त्र असं म्हणतात. आवाज बिघडतोय? त्याला व्याकरण शास्त्र असं म्हणतात. कोणताही शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय अशा 8 प्रकारांनी मध्ये कुठेतरी तो मोडतो. आणि तो कोणत्या प्रकारामध्ये मोडतो आणि तो कशा प्रकारे उच्चारला गेला पाहिजे ज्याचं जे शास्त्र त्याला व्याकरण शास्त्र असं म्हणतात. शब्दाचा प्रकार समजल्यानंतर शब्दाची विभक्ती कळली पाहिजे, शब्दाचं वचन कळलं पाहिजे, काळ कळला पाहिजे आणि हे सर्व सांगणार जे शास्त्र त्याला व्याकरण शास्त्र असं म्हणतात. चौथं आहे निरुक्त. ऐकून घ्या. व्याकरणाशिवाय शास्त्र नाही बरं का. म्हणून आय गो, वी गो आणि ही गोज, शी गोज, इट गोज हे पहिले शिकवावं लागतं. सगळ्या भाषांमध्ये व्याकरण आहे, लक्षात ठेवा. व्याकरणाशिवाय भाषा समृद्ध होऊ शकत नाही. म्हणून इंग्रजीमध्ये हे सुद्धा व्याकरण या व्याकरण शास्त्रामधून आलेलं आहे.
आणि याला वेदांग असं म्हणतात. या 6 वेदांगातूनच आलाय. जगामधलं कुठलंही ज्ञान वेद बाह्य नाही, लक्षात ठेवा. निरुक्त हे शास्त्र यास्क मुनींनी रचलेलं आहे. चौथं, या शास्त्रामध्ये प्रत्येक शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे. मी एका ग्रंथातून वाचतो बरं काय, मला एवढं ज्ञान नाही आहे. कारण ही माहिती आपल्याला असावी, आणि एवढी माहिती झाली की पुढे आपल्या पराविद्येच्या अभ्यासाला आपल्याला लागायचं आहे. पण अपरा जाणून घेतली पाहिजे ना, डोक्यात ठेवा नका ठेवू, पण परा मात्र हा अनुभवली पाहिजे. निरुक्त म्हणजे कोणताही शब्द कसा निर्माण झाला हे सांगणारे शास्त्र आहे. म्हणून संस्कृत मध्ये कोणताही शब्द निरर्थक नाही, अर्थपूर्ण आहे. आणि अर्थपूर्ण अर्थ जो असतो, जसं कृष्ण आहे, कर्षती आकर्षती ती कृष्ण, हा जो सर्व जीवांना आकर्षित करतो त्याला कृष्ण म्हणतात. म्हणून गोपी त्यांच्या वेडामध्ये होत्या. गोपी म्हणजे फक्त महिला होत्या असा अर्थ नका घेऊ. गोपी हा भाव आहे. ऋषी होते अनेक रूपांमध्ये आले, त्यात गोपी एक रूप आहे. गौ हे सुद्धा एक रूप आहे. छंद, 5वं शास्त्र छंद हे पिंगलाचार्यांनी रचलं आहे. छंद म्हणजे वृत्त होय. शास्त्रामध्ये वृत्ताचं ज्ञान दिलं जातं, म्हणून त्याला छंद शास्त्र असे म्हणतात. प्रत्येक मंत्राला एक विशिष्ट वृत्त असत. मनाचे श्लोक छंद आहे, वृत्त आहे. आता वेगळं सांगण्याची गरज आहे का हो? ज्योतिष्य शास्त्र 6वं, हे जे ज्योतिष्य शास्त्र आहे हे गणेशांनी रचलेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे. काही जणांचं म्हणणं हे सूर्यानी रचलेलं आहे असं आहे. यामध्ये ग्रह, तारे, नक्षत्र यांच्या स्वरूपाचे आणि गतीचे ज्ञान दिले जाते. ज्योतिष्य शास्त्र विषय सुरू आहे. इतकेच नव्हे तर त्या ग्रहांचा एकमेकांवर काय परिणाम होतो, त्यांची गती काय, त्यांचं वर्णन काय, सूर्यग्रहण काय, चंद्रग्रहण काय, याचं जे ज्ञान असतं त्या सगळ्यांना ज्योतिष्य शास्त्र असं म्हणतात. आता ऐकत असताना एक नामांकित ज्योतिषी आपलं ऐकतात आहे बरं का, श्री श्याम एदलाबादकर. सध्या ते ऑनलाईन आहेत आणि आपलं सगळं म्हणणं ऐकतात आहे. मुंबई पुण्यापासून बाहेर गावापर्यंत त्यांचा नावलौकिक आहे आणि ते काकांचे अनुग्रहित आहेत. या ग्रहांचा एकमेकांवर परिणाम होतो आणि मनुष्याच्या जीवनावर सुद्धा परिणाम असतो. विशिष्ट वेळी आपण जन्माला येतो त्यावेळी ग्रहांची जी स्थिती असेल त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर होतो असं ज्योतिष्य शास्त्र सांगतं. आज सकाळी 5:45 त्यांच्याशी मी बोललेलो आहे फोनवर आणि ज्योतिष्य शास्त्रासंबंधीची माहिती त्यांच्याकडनं घेतलेली आहे. आणि म्हणून ग्रहांचा परिणाम जीवनावर होतो हे ज्योतिष्य शास्त्रामध्ये सांगितलं आहे. त्याचे 2 भाग आहेत. एकाला गणिती ज्योतिष्य असं म्हणतात, दुसऱ्याला फल ज्योतिष्य असं म्हणतात. एकाला गणिती ज्योतिष्य असं म्हणतात, दुसऱ्याला फल ज्योतिष्य असं म्हणतात. म्हणून ज्योतिष्य शास्त्राचे असे पुन्हा 2 प्रमुख प्रकार होतात. आता हे 4 वेद आणि 6 ही वेदांगे ही अपरा विद्या आहे. जाणून सोडून द्यायची.
का जाणायची? पराविद्येकडे जायचंय म्हणून जाणायची. अपराविद्येमध्ये रमायचं किंवा रंगायचं नाही. 4 वेद आणि 6 वेदांग, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य या 6 वेदांगामध्ये रमायचं नाही. विश्वातील सर्व प्रकारचं ज्ञान अपराविद्येमध्ये मोडतं. जगामध्ये जेही काही ज्ञान आहे ते सगळं अपराविद्येमध्ये मोडतं. आणि ही अपराविद्या वेदांच्या मध्ये अंतर्भूत आहे. वेदांच्या बाहेर असलेलं कुठलंही ज्ञान या जगतामध्ये अस्तित्वात नाही. विश्वामध्ये जे जे काही ज्ञान आहे ते सगळं वेदांमध्ये आहे. म्हणून आम्ही नवीन शोध लावला. अशा प्रकारची शेखी जरी मिरवल्या गेली तरी पण त्याचं मूळ वेदांमध्ये आहे हे लक्षात ठेवा. वेदांचे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. वेद हा ज्ञानाचा सागर आहे. मग आता श्रुती तर पराविद्येमध्ये रंगा म्हणून सांगते. अक्षर स्वरूपाचं वर्णन करणारं ज्ञान आहे म्हणून सांगते. काका म्हणतात वेद ही शब्द राशी नाही ज्ञान तयापाशी. वेद ही शब्द राशी नाही ज्ञान तयापाशी. वेदांगुली जे निर्देशी ती पराविद्या. वेदांमध्ये नाही आहे ज्ञान. वेद हे शब्द राशी आहे असं जर आम्ही ऐकलं तर मग आम्ही उपनिषदांचा अभ्यास करू का हो? जगातल्या सर्व प्रकारचं ज्ञान हे अपराविद्येमध्ये मोडतं. सर्व अपराविद्या वेदामध्ये अंतर्भूत आहे. वेदांच्या बाहेर अन्य कुठलंही भिन्न ज्ञान नाही. विश्वामध्ये कुणी कुठलाही आणि कोणताही नवीन शोध लावलेला नाही. त्याचा उल्लेख वेदामध्ये आहे. आम्हाला आकलन झालं नाही. वेदांमधील ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. म्हणून वेद हा ज्ञानाचा सागर आहे. मग वेद हे शब्द राशी नाही ज्ञान ती यापाशी. मग आता उपनिषदांचा अभ्यास करायचा की नाही करायचा? शब्द राशी उपनिषदाला म्हटलेलं नाही, लक्षात ठेवा. शब्द राशी अपराविद्येला म्हटलंय. वेदांमध्ये कर्मपर, वेदांमध्ये उपासनापर जेही ज्ञान आहे त्या सगळ्यांना शब्द राशी म्हटलेलं आहे. उपनिषदांना शब्द राशी म्हटलं नाही कारण ती पराविद्या आहे. ती ब्रह्मविद्येचा आहे. ब्रह्मविद्येचा वेद्य विषय परब्रह्म आहे. कर्मविद्येचा आणि उपासना विद्येचा वेद्य विषय प्राप्ती असा आहे. म्हणून उपनिषदांचे शब्द जर कर्म उपासना पर घेऊन बसलात तर गडबड होईल. म्हणून भगवद्गीतेचं रहस्य सांगतो असं जरी कोणी म्हटलं तरी ते रहस्य कर्मपर आणि उपासनापर आहे. पराविद्या पर नाही. वेदांगुली जे निर्देशी ती पराविद्या. म्हणून असं गीतेचं रहस्यही वाचण्याच्या मागे लागू नका. आणि कोणी म्हणत असेल की माझी गीता जशीच्या तशी, गीता जशी आहे तशी, तीही त्याच्याही मागे लागू नका. शब्द प्रवृत्तीच्या साह्याने अद्वैत ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान जिथे दिल्या जातं त्याला वेदांगुली निर्देशी ती पराविद्या असं म्हणतात. काल आई, झाड आणि चंद्रकोर
याचं उदाहरण दिलं होतं. याला म्हणतात वेदांगुली जे निर्देशी ती पराविद्या. आणि ही गुरूंना शरण आल्यानंतर, शरणागतीनंतर प्रयत्नपूर्वक आणि वैराग्यपूर्वक सामोरे जर गेलो तर पराविद्येनी ब्रह्मप्राप्ती होते आणि अक्षर ब्रह्माचं ज्ञान होतं. अक्षर म्हणजे अढळ, अक्षर जाणी जे अचळ, ऐसा परमात्मा मूळ जेणे कळे. म्हणून वेदांगुली जे निर्देशी ती पराविद्या लक्षात ठेवा. मग चारही वेद आणि सहाही वेदांगे अपराविद्या आहेत, पण ह्यातून वेदांगुली जे निर्देशी उपनिषदांचे मंत्र जिकडे निर्देश करतात ती पराविद्या आहे. मंत्र पराविद्या नाही, मंत्रातला निर्देश पराविद्या आहे. कळायला लागला आता सगळ्यांना. म्हणून उपनिषदांचा अभ्यास करायचा. पण अभ्यासाचा मला हे मंत्र पाठ आहेत, मला ते मंत्र पाठ आहेत, मी एवढ्या मंत्रांवर प्रवचन करू शकतो, अपराविद्या. प्रवचन सुद्धा अपराविद्या. मी इतकं सांगितलं, लोक म्हणाले तुमच्यासारखं सांगणार आम्ही पाहिला नाही. आहा, अंगावर मोरपीस फिरलाय. अपराविद्या, पराविद्येत गेलाच नाही. अक्षर म्हणजे अढळ, अक्षर जाणीजे अचळ. स्वरूप केवळ प्राप्त होत नाही, स्वरूपाला अप्राप्याची प्राप्ती असं म्हणतात. स्वरूप केवळ प्राप्त नाही होत, स्वरूप जाणल्या जातं. स्वरूप नुसतं प्राप्त होत नाही, स्वरूप जाणल्या जातं. स्वरूप जाणलं जातं म्हणजे काय होतं? पुन्हा जाणल्या जातं म्हणजे ते प्राप्त होतं. तुम्ही म्हणाल, आता तुम्ही म्हणाले स्वरूप प्राप्त होत नाही, ते जाणल्या जातं. मग कसं प्राप्त होतं? आनंद स्वरूपाची साक्षात अनुभूती ही त्याची प्राप्ती आहे. आनंद ब्रह्म स्वरूपाचं साक्षात ज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपाची जाण, तेच मी आहे हा अनुभव. याला वेदांगुली निर्देशित ही पराविद्या. आता ही ब्रह्मविद्येकडे चालली. तेच मी आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी साक्षात ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे इथपर्यंतची जी वाटचाल आहे ना, ही पण अपरेमध्येच आहे, लक्षात घ्या. म्हणून काही लोक म्हणतात मी तर ब्रह्म आहे. हो, मी ब्रह्म आहे ही सुद्धा इथून तुला क्वांटम जम्प घ्यायचा आहे, ही आता शेवटची पृष्ठभूमी आहे. याच्यावरून उघड रे, निघ बाहेर आता. म्हणजे स्वरूप जाणल्या जात आहे. जोपर्यंत मी ब्रह्म आहे असं म्हणतो आहेस, तोपर्यंत तुला ब्रह्म कळलेलं नाही. गोखले त्यांचा व्हिडिओ सुरू आहे. मी ब्रह्म आहे असं जोपर्यंत म्हणतो, तोपर्यंत तुला ब्रह्म कळलेलं नाहीये. ब्रह्मस्वरूपाच्या आनंदामध्ये जो विभोर झालेला आहे आणि मी आनंद घेतो याचं भान ज्याला नाही, तो आनंद स्वरूप आहे. नंदती 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 यशः. देव पहाया गेलो, देवची होऊनी ठेलो. तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. ही भेट आहे. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. वेदांचा तो तीर्थ आम्हासाठी ठावा, इतरांनी व्हावा भारमाथा. हा अधिकार तुकोबांचाच आहे, लक्षात ठेवा. तुकोबांचाच अधिकार आहे. म्हणून वेदांवर प्रवचन करणं, उपनिषदांवर प्रवचन करणं म्हणजे उपनिषद जाणलं आहे असा अर्थ होत नाही. माझा संताप गेलाय का? माझ्या कामना हटल्या आहेत का?
वैराग्य आलेलं आहे का, आणि त्यानंतर मी आनंदात आहे का? नाही तर वस 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 करायचं. अनेक ठिकाणी परमार्थांचा अभ्यास करणारे लोक आपली हेकडी सोडवत नाही, आपली हेकडी सोडत नाही, आपल्या स्वभावाचा तिरसटपणा सोडत नाही आणि वेदांताला बदनाम करता. मी 3च लोक आजपर्यंत असे पाहिले की ज्यांच्या आनंदाला धक्का नाही लागला. पहिले माझे वडील, 51 वर्ष माझ्या आई बरोबर संसार झाला आहे, एकदाही भांडण झालेलं नाही. दुसऱ्या मंदाताई आणि तिसरे डॉक्टर काका. या तिघांच्या प्रसन्नता कधीही मोडलेल्या पाहिल्या नाही, कधीच नाही. याला म्हणतात आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. उपनिषद श्रवण केल्यानंतर त्या श्रवणाचे जे गुढार्थ आहेत, त्याचा जो तत्वार्थ आहे, त्यातून आत्माकार वृत्ती तयार होते आणि त्या वृत्तीच्या साह्याने ब्रह्मस्वरूप प्रकट होतो. ती पराविद्या आहे. शब्द, शब्दाचा गुढार्थ, शब्दाचा तत्वार्थ आणि तत्वार्थातून ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा अनुभव, ही पराविद्या आहे. आणि म्हणून वेद ज्ञानानंतर, शब्द ज्ञानानंतर अन्य प्रयत्नांची गरज असते. याला यत्नांतर असं म्हणतात. काय लागतं हो? मनन लागतं, निधिध्यासन लागतं. श्रवण होऊन गेलं हे कळल्यामुळे, म्हणून मनन निधिध्यासन लागतं. एवढ्यानी भागत नाही. गुरु सेवा आणि वैराग्य लागतं. तोपर्यंत तत्वम पदार्थाचं शोधन होत नाही. काही लोक खूप स्वतः उडी मारतात आणि श्रवण मनन निधिध्यासनापर्यंत जाऊन पोहोचतात, पण तत्वम पदार्थ शोधन सद्गुरु शिकवतात. तीची पराविद्या जाणी, जी ब्रह्मज्ञाना खाणी. अज्ञाना का बुझावणी जिये झाली. पराविद्या तीच आहे. म्हणून एक दिवस ज्याप्रमाणे त्या बालकाला आई सांगते, काय सांगते हो? हा झाडाचा बुंधा, तुला चंद्राची कोर बघायची आहे ना? हो, बघायची आहे आई. मग हा झाडाचा बुंधा, या फांद्या, ही सगळ्यात उंच फांदी, त्या फांदीचा शेंडा, आणि तो शेंडा सोडून समोर बघ चंद्राची कोर आहे. म्हणजे शेवटी खोडापासून उंच शेंड्यापर्यंत नेलेली नजर झाडाच्या शेंड्याला सुद्धा सोडून बघायला लावते. त्या वेळेला चंद्रकोर दिसते. तसा हा जो अभ्यास आहे वेदांताचा, हा अपराविद्येतून करत करत झाडाच्या शेंड्यापर्यंत आल्यानंतर एक दिवस हा अभ्यास सुद्धा सुटला पाहिजे. आणि तेव्हा आनंद रूपतेमध्ये राहत. त्याला सहजावस्था असं म्हणतात. ही सहजावस्था ऐसी तीही तिथीही न पडो माशी. ही सहजावस्था ऐसी तिचीही ऐशी तैसी. तीत न पडो माशी आनंद भोजनी. काकांचं 31 तारखेनंतरच विचार आहे हा. हा विचार 31 तारखेच्या नंतर द्यायची काही गरज होती का? 31 पर्यंत सगळ्या तारखा आहेत काकांच्या कॅलेंडर मध्ये.
पण 31च्या नंतर काकांनी दिली आहे सहजावस्था. म्हणून एक दिवस हा अभ्यास संपला पाहिजे, संपवला पाहिजे असं नका म्हणू. झाडाचं पान गळलं पाहिजे, गाळायचं नाहीये, तोडायचं नाहीये, मोडायचं नाहीये, फेकायचं नाही. आपोआप सहजगत्या लीलया हवेचा थोडीशी झुळूक येते आणि ते पान गळून जात. तसा हा अभ्यास हळुवारपणे गळून जातो, गाळायचा नाही. काही लोक अभ्यास सोडून देतात, आम्हाला अभ्यासाची गरजच नाही असं म्हणतात. ज्याला अभ्यासाची गरज नाही असं वाटतं त्याला अभ्यासच नाही कळला. एक प्रसंग आला, 2-3 मिनिटं आहे तेवढं सांगतो. प्रसंगापूर्वी याची मांडणी करतो, वेळ राहिला तर प्रसंग सांगतो. मग या 2 विद्यांना परा आणि अपरा का म्हटलं, मांडणी या प्रसंग मग सांगतो. परा आणि अपरा अशी विद्या का म्हटलं याला? विषय अधिकारी भिन्नत्वात असं म्हणण्याचं जर काही कारण असेल तर अधिकारी भिन्न असतो. विषय पराविद्येचा जीव ब्रह्मैक्य आहे आणि अपराविद्येचा विधिनिषेध आणि धर्माधर्म आहे. याच्यामध्ये पाप पुण्य सुद्धा समाविष्ट आहे. विधी निषेध, धर्म अधर्म, पाप आणि पुण्य अपराविद्येचे विषय आहेत आणि पराविद्येचा विषय आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आम्हाला कळतच नाही, आम्हाला कळतच नाही. आणखीन एक गोष्ट सुचली आहे, हा मुद्दा शास्त्राचा पूर्ण करतो. अधिकारी साधन चतुष्टय संपन्न असतो. अधिकारी साधन चतुष्टय संपन्न असतो पराविद्येचा, आणि अपराविद्येचा अधिकारी कामुक असतो. त्यामुळे त्याला वेदांचे जे शब्द आहेत त्यातून कामनापूर्ती दिसते. पुत्र कामेष्टी, राजसूय अशी नावं घेतोय की ज्याची आपल्याला गरजच नाही. आपण राजेच नाही तर राजसूय यज्ञ काय करणार? विषय अधिकारी संबंध आणि प्रयोजन याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. त्यातला विषय सांगणं झालं, अधिकारी सांगणं झालं, संबंध मोक्ष प्राप्ती असा आहे पराविद्येचा, आणि अपराविद्येचा ऐहिक लौकिक सुख प्राप्ती असा आहे. ऐहिक लौकिक आणि पारलौकिक सुख प्राप्ती असा आहे. खूप पैसा मिळू दे, मग त्याच्यासाठी व्रत असतात, नावं घेत नाही मी. एवढे वर्ष वेदांचा उपनिषदांचा अभ्यास करतात आणि मग घरी व्रत करतात. आमच्या घरी असं असं लक्ष्मीचं व्रत आहे, सोडवत नाही बरं का. भावाभावांच्या वाटण्या होतात, छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांवर तुटून पडतात. हे सण तुझ्याकडे, ते सण तुझ्याकडे, ते सण तुझ्याकडे. आई वडिलांनी चालवलेले सण भाऊ भाऊ वाटून घेतात. सगळे सण एकाकडे राहत नाही, सगळे सण सगळ्यांकडे राहत नाही, पण लक्ष्मीपूजन सगळ्यांच्या घरी राहते. ते नाही वाटत. का नाही वाटत? नाही नाही नाही, आम्ही लक्ष्मीपूजन करू, तुम्ही करा. सगळेजण लक्ष्मीपूजन करतात. ऐहिक आणि पारलौकिक सुख प्राप्ती अपराविद्येतून आहे. आणि प्रयोजन
प्रतिपाद्य प्रतिपादक हे पराविद्येचं प्रयोजन आहे आणि साध्य आणि साधन हा अपराविद्येचा प्रयोजन आहे. अशा पद्धतीने परा आणि अपराविद्या एकमेकांपासून डिफरन्शिएट केल्या जातात. काय योग आहे मला माहिती नाही. प्रत्येक उपनिषदाच्या वेळेला जेव्हा संबंध भाष्य येतं, ज्या वेळेला आचार्यांचं संगती भाष्य येतं, त्यावेळेला इलाच ते घेण्याची वेळ येते. आणि फार मोलाचा भाग आहे शंकराचार्यांनी पुढे या अपरा आणि पराविद्येचा पुढच्या मंत्राशी संबंध जोडण्यासाठी संबंध भाष्य लिहिलेलं आहे. संबंध भाष्य उद्या शैला काकू घेणार आहेत. राम मंदिराचा अध्यक्ष असल्यामुळे उद्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रयाण समय सकाळी 6:55 आहे. सूर्योदयाच्या पूर्वी 5 मिनिट आधी. त्यामुळे मी मंदिरात त्यावेळेला राहणार आहे. नाही, 5:55 आहे, 6:55 नव्हे, 5:55 आहे. आणि त्यावेळेला मंदिरात राहत असल्यामुळे आणि कार्यक्रम असल्यामुळे मी त्यात व्यस्त असणार आहे. उद्या संबंध भाष्य आहे, लक्षात ठेवा, शंकराचार्यांचं फार फार मोलाचं आहे. आपली वेळ झाली आहे. दृष्टांत 2-3 आठवले होते. मला वाटतं एक काकांचा होता, एक सत्पुरुषांचा होता. आणि दृष्टांत ही कशा प्रकारचे होते? तिची पराविद्या जाणी, जी ब्रह्मज्ञाना ठाणी, अज्ञानागा बुझावणी जी झाली. गुरु ज्या वेळेला आपल्याला पराविद्याचे संकेत देतात, त्या संकेतानंतर अपराविद्या सोडली पाहिजे. मग आम्ही असं असं व्रत करतो, तेही सोडू का? ही पोथी वाचतो, तीही सोडू का? तो उपवास करतो, तोही सोडू का? असे प्रश्न कशाला त्यांना विचारण्याची गरज आहे? माझं म्हणणं किती जणांना कळतंय मला माहिती नाही. त्याचं एक उदाहरण देतो. एका पेशंटला एक आजार झाला, त्या आजारासाठी औषध दिलं. औषध दिल्यानंतर तो पेशंट विचारतो, तरी पण याच्यावर हे घेऊ का? तरी पण ते घेऊ का? तरी पण ते घेऊ का? असं जर डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर हसतील, म्हणतील तुला काय करायचं ते कर, मी तुला औषध दिलं आहे. हळूच पेशंट म्हणतो, मी बाकीचे 3-4 घेतले, तुमचं औषध हळूहळू घ्यायचंच विसरलो. श्री गुरूंनी पराविद्या सांगितली असते आणि आपण गुरूंना अपराविद्या विचारतो. मी हे व्रत करू का? ते वैकल्य करू का? हा उपवास करू का? हा यज्ञ करू का? हे तप करू का? हा जप करू का? ही उपासना करू का? श्री गुरु हसतात आणि त्यांना कळतं की ज्या बाळाला मी हिरा दिलाय त्याला आत्ता तरी खेळणंच हवं आहे. आणि जर त्याच्या खेळण्याला हो म्हटलं नाही तर तो हिऱ्याला कंच्या समजून खेळेल. म्हणून ते हो म्हणतात. एक गोटी समजून जर हिऱ्याशी तो खेळत असेल मूल, तर हसायला नाही करणार गुरूंना. गुरूंनी शब्दांगुली जे निर्देशी, वेदांगुली जे निर्देशी, ती पराविद्या त्यांनी बरोबर सांगून दिलंय. कोणती पराविद्या आहे? जाणं न जाणं आमच्यावर अवलंबून आहे. आजकाल लोकेशन विचारून लोक येतात. लोकेशन दिल्यानंतर त्यानुसार आम्ही जातो आणि जिकडे जिकडे निर्देश दिला असेल बहुतांश ठिकाणी आपण करेक्ट जाऊन पोहोचतो.
एखादा चुकू पण शकतो, लोकेशन मध्ये काही फरक पडतो, पण श्रीगुरूंनी जे निर्देश दिले असतात त्यात जरा सुद्धा फरक नाही पडत. असं असताना सुद्धा त्यांनी सांगितलेले वेदांगुली निर्देशी, गुरु अंगुली निर्देशी म्हणेन मी या ठिकाणी. तो अंगुली निर्देश आम्हाला कळत नाही आणि आम्ही शब्दार्थ घेऊन चालतो आणि मग सांगतो, काका आम्हाला असं म्हणाले, काका आम्हाला तसं म्हणाले, काकांनी आम्हाला असं सांगितलं, काकांनी आम्हाला तसं सांगितलं. काकांनी जे सांगितलं त्यातनं काकांना काय अभिप्रेत आहे ते तुला कळलं का? सांगितलेलं समजलंय, त्यांना अभिप्रेत असलेलं कळलं का? आणि याला श्री गुरु हिंड पास करणं असं म्हणतात. ते शिष्याला कळलं पाहिजे, गुरूंनी जे दिलं त्या व्यतिरिक्त आपली अक्कल चालवून व्रत, वैकल्य, साधना, जप, जाप्य, यज्ञ, याग, ध्यान, धारणा वेगळ्या करण्याच्या मागे लागू नये. वेदांगुली जे निर्देशी, गुरु अंगुली जे निर्देशी, ते परब्रह्म लक्षात ठेवा. ते शब्दात नसतं सांगता येत, म्हणून श्री गुरु सांगत नाही. शब्दात सांगता आलं असतं ना तर तसंही सांगता आलं असतं, पण शब्दात जर ते सांगता आलं तर ती अपराविद्या होती हो. ब्रह्म हे परब्रह्म असल्यामुळे पराविद्येच्या नुसत्या निर्देशाने आहे, म्हणून अनुर्वाच्य निरूपण, म्हणून ते अनिर्वचनीय आहे. म्हणून ते फक्त अनुभवायचं असतं. एक दिवस हा अभ्यास सुटल्याशिवाय नाही अनुभवता येतो. या काठावरून त्या काठावर नावेनी गेल्यानंतर, नाव पलीकडल्या काठाला लागल्यावर जर नावच सोडत नाही म्हटलं तर काठ नाही, डोळ्यांनी दिसतो पण तुम्ही त्या काठावर नाही उतरलात, तुम्हाला काठाचा आनंद नाही घेता आला. लक्षात ठेवा. चंद्रावर जर उतरायचं असेल तर पृथ्वीला सोडावं लागेल, पण नुसतं पृथ्वीला सोडून होणार नाही, चंद्रावर उतरलेल्या यानाला सुद्धा सोडावं लागेल. आणि म्हणून म्हणतात शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये, विज्ञतेपी परे तत्वे शास्त्र घेतीस तू निष्फळ, जाणल्यानंतर शास्त्र सुद्धा निष्फळ आहे. म्हणून श्री गुरु सांगतात तेच, तेवढंच, तितकंच आणि तसंच जर श्रद्धेने राहिला तर कल्याण झालं म्हणून समजा. आणि हे सगळं धरूनच ठेवलं, गाठोड किती दिवस डोक्यावर न्याल, एक दिवस गाठोड्याचं ओझं होणार आहे. म्हणून शब्द ज्ञान सुद्धा सोडून द्यायचं आहे. म्हणून प्रवचन छान करतो, या गोष्टीमध्ये रमण्यात काही अर्थ नाही. जगाने केलेल्या तारफेला बोलून जाण्याची अजिबात गरज नाही. तुमच्यासारखं सांगणारे कोणी नव्हते, हे आजवर म्हणतच आले आहेत लोक आणि पुढेही म्हणत बसणार आहे. मी ब्रह्मरूप झालोय का? माझं परम कल्याण झालंय का? मी आनंद रूप झालोय का? आनंदाची डोही आनंद तरंग मध्ये मी बुडलोय का? की मला संतापच येतोय, मला वाईटच वाटत आहे, माझ्या मनाविरुद्धच होत आहे, मला सुखच वाटतंय, हे मला आवडत आहे, ते मला आवडत नाही. कशाचा अभ्यास करतोय? उपनिषदांचा. अरे अरे, हा उपनिषदांचा अभ्यास नाही आहे. उपनिषदांचा हा अभ्यास आहे आणि या अभ्यासानंतर हे सुटलं पाहिजे हो. विज्ञाते परितत्वे शास्त्राधीतिस्त निष्फला. ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केला नाही त्याच्यासाठी शास्त्र निष्फळ आहे, आणि ज्याचा शास्त्राचा अभ्यास झाला आहे त्यांनी शास्त्र डोक्यावर ठेवणं निष्फळ आहे. दोघांसाठी ते निष्फळ आहे. म्हणून गुरु अंगुली जे निर्देशी ते ब्रह्मस्वरूप, आणि ते ब्रह्मस्वरूप सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला प्राप्त हो, अशी माझ्या श्री गुरूंच्या चरणारविंदाला प्रार्थना करतो. थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण रामकृष्ण हरी काका, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सत्यवान रामकृष्ण हरी. रेखाविनी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.